बारामती शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका लॉजवर पोलिसांनी अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली असून या कारवाईत एका अल्पवयीन मुलगी आणि एक तरुण मुलगा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून संबंधित लॉजमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्तपणे पाळत ठेवून आज अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी लॉजमधील एका खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि 26 वर्षाचा तरुण आढळून आला. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आणि प्राथमिक चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मुलीच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असता ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ बाल संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली. मुलीला सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण केंद्रात हलवण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित तरुणाविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ही घटना कशी घडली, दोघांची ओळख कशी झाली आणि मुलगी त्या ठिकाणी कशी पोचली याबाबत सखोल तपास केला जात आहे. दरम्यान पोलिसांकडून लॉज व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. अल्पवयीन व्यक्तीला लॉजमध्ये थांबवण्याची परवानगी देण्यात आली का, नोंदवहीत योग्य माहिती आहे का, तसेच नियमांचे उल्लंघन झाले आहे का याचा तपास केला जात आहे. नियमभंग आढळल्यास लॉज व्यवस्थापनावरही कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लॉज, हॉटेल्स आणि राहणाऱ्या ठिकाणांची तपासणी अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांचा तपास सध्या सुरू असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजातील प्रत्येक घटकाने याबाबत जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.